जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम पांडुरंग हरी वासुदेव हरी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई गंधे या उभयतांना मनपूर्वक वंदन करते आणि 18व्या अध्यायाचं श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व साधकांचे मनपूर्वक स्वागत करते। 18वा अध्याय कळसाध्याय एक अध्याय जरी व्यवस्थित समजून घेतला तरी सुद्धा भगवंताचं आपल्याला सांगण्याचं तात्पर्य काय आहे ते या एका अध्यायाच्या द्वारे सुद्धा आपल्याला समजू शकतं। जसं कळसाचं दर्शन घेतलं की आतल्या देवाचं दर्शन घेतल्यासारखंच होतं, तसं एक 18वा कळसाध्याय समजून घेतला आपण तर भगवद्गीतेमध्ये नेमकी काय विचारसरणी आपल्याला मांडून ठेवलेली आहे, आपल्याला दिलेली आहे भगवंतानी, ते कळायला नक्कीच या ठिकाणी आपल्याला मदत होते। मागच्या वेळेला आपण पाहिलं की 3 गुणांच्या ज्ञानाचे लक्षण काय आहे। आता हे 3 गुण आणि त्याप्रमाणे कर्ता कसा आहे, ज्ञान कसं आहे, कर्म कसं आहे, या 3 गुणांच्या श्रद्धा कशा आहेत, त्याचा आपल्यावर परिणाम कसा होतो, ह्याचं इतकं विवेचन या ठिकाणी भगवंत का बरं करत आहेत असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो। पण जो जो देह धारण करून आलेला, मनुष्य देह धारण करून आलेला जीवात्मा आहे त्याला कर्म तर करावेच लागतात। या कर्मांवर कशाचा प्रभाव असतो तर या 3 गुणांचा प्रभाव असतो। या 3 गुणांनी या जीवात्म्याचा स्वभाव बनलेला असतो आणि त्या स्वभावाला जर योग्य वळण लावलं नाही तर नरदेहात जन्म घेऊन सुद्धा वेडेवाकडे कर्म करून हा नरदेह आपला जो आहे तो व्यर्थ घालवण्याची शक्यता जास्ती आहे। आणि म्हणून साधकांनी सावध व्हावं। ज्याला असिपदाचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी आधी स्वतःला पूर्णपणे अधिकार संपन्न करावं। म्हणून भगवंत या ठिकाणी त्या 3 गुणांचा कर्ता कसा आहे, त्याच्याकडून घडणारं कर्म कसं आहे, त्या 3 गुणांचा प्रभाव असल्यावर कुठल्या कुठल्या पद्धतीचं ज्ञान होतं याचं व्यवस्थित विवेचन, तपशीलवार विवेचन आपल्या समोर करत आहेत। ऐकताना आपल्याला वाटण्याची शक्यता आहे की तोचपणा खूप आलेला आहे या ठिकाणी, परंतु परमार्थ शास्त्रामध्ये ज्या वेळेला एकच गोष्ट सातत्याने तपशीलवारपणे सांगण्यात येते त्यावेळेला त्याच्यावर जास्ती भर दिलेला आहे, त्या अर्थी ते जास्ती महत्त्वाचं आहे असं तुम्ही आम्ही नक्की लक्षात घेतलं पाहिजे। आता 3 प्रकारचं ज्ञान कसं आहे ते आपण मागच्या वेळेला पाहिलं।
की सात्विक ज्ञान कसं आहे, तर सर्वाभूती भगवंत भरलेला आहे हे लक्षात ठेवून जो कर्म करतो त्याची सात्विक ज्ञानदृष्टी जी आहे ती त्या ठिकाणी विकसित झालेली असते. त्यानंतर ज्ञान शब्दाचा अर्थच या ठिकाणी दिलेला आहे की निश्चय झालेल्या बुद्धीनुसार तयार झालेली या जगाकडे बघण्याची दृष्टी, त्याला या ठिकाणी ज्ञान असं म्हटलेलं आहे. तर सर्वाभूती भगवंत व्यापून आहे, भरलेला आहे हे लक्षात ठेवून आपण ह्या जगतामध्ये वर्तन करावं असं ज्यांनी निश्चित केलेलं आहे त्याच्या ठिकाणचं ज्ञान जे आहे, त्याच्या ठिकाणची जी दृष्टी आहे तिला सात्विक ज्ञान दृष्टी असं म्हटलेलं आहे. म्हणजे अभेदानी जगाकडे पाहण्याची दृष्टी यांनी विकसित केलेली आहे ती दृष्टी जी आहे तिला सात्विक ज्ञान दृष्टी असं म्हटलेलं आहे. रजोगुणाचा संस्कार ज्याच्यावर जास्ती आहे तो द्वैताला सत्य मानत राहतो आणि नामरूपांनी भेदांनी भरलेलं हे जग जसं आहे तसंच आहे असं लक्षात घेऊन या जगामध्ये तो भेदमय व्यवहार करत राहतो. त्याला राजस दृष्टी असं म्हटलेलं आहे. आणि तमोगुणाचे संस्कार ज्या बुद्धीवर जास्ती आहे ती बुद्धी कशी आहे तर स्वतःच्या शरीराच्या सुखाचा विचार हाच त्या ठिकाणी त्याला महत्त्वाचा वाटत असतो. स्वतःच्या पलीकडे अजूनही पुष्कळ जग आहे, त्याच्याशी पण आपले चांगले संबंध ठेवले पाहिजेत, प्रत्येक जीवाशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत असं काही मनात येत नाही किंवा कोणी आणून देण्याचा प्रयत्न केला तरी ते मनावर तो घेत नाही. अशा पद्धतीची जी मोहात्मक आणि जडमूड झालेली बुद्धी आहे ती बुद्धी देव आणि धर्म यांच्यावरच्या श्रद्धा सुद्धा त्याच्या कशा आहेत तर त्या सुद्धा तामस प्रकारच्याच त्या ठिकाणी असतात. देवाला, धर्माला, संतांना तो तुच्छ लेखत असतो. मग आता हे सगळं आपल्याला कशासाठी लक्षात घ्यायचं आहे तर मी जर स्वतःला साधक म्हणवत असेन तर माझ्या ठिकाणी सत्वगुणाची वृद्धी जी आहे ती जाणीवपूर्वक मी करून घेतली पाहिजे. हे 3 गुण ज्यांनी तुमचा आमचा स्वभाव बनलेला आहे ते 3 गुण मायेने तुम्हाला आम्हाला दिलेले आहेत. कारण त्रिगुणात्मक माया असं म्हटलं जातं. म्हणजे हे मायेचं देणं आहे. हे 3 गुण जे आहे ते मायेचं देणं आहे. पण भगवंतानी या मनुष्य देह धारण केलेल्या जीवावर एक कृपा केलेली आहे आणि ती म्हणजे त्यांनी जीवाला क्रियमान स्वातंत्र्य देऊन ठेवलेलं आहे. आता 3 गुणांनी जरी तुमचा आमचा प्रत्येकाचा स्वभाव बनलेला असला तरी मला जर साधना करायची आहे, ध्येय जर माझं भगवंताशी एकरूप होण्याचं आहे किंवा ज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर जीव ब्रह्म ऐक्य हे मला देहात असताना साधायचं आहे असं ज्यांनी निश्चित केलेलं आहे त्याला हे ध्येय गाठण्यासाठी 3 पैकी कुठला गुण जवळचा आहे तर साधकाला सत्वगुण हा आत्मज्ञान होण्यासाठी जास्तीत जास्त जवळचा आहे. रजोगुण आणि तमोगुण जर जास्ती असेल तर तो आम्हाला आमच्या स्वरूपापासून म्हणजे आत्मस्वरूपापासून देवापासून दूर नेणारा आहे. हे दोन्ही गुण आम्हाला दूर नेणारे आहेत आणि सत्वगुण जो आहे त्याचाही शेवटी आम्हाला त्यागच करायचा आहे पण तो आम्हाला भगवंताजवळ ब्रह्मतत्वाजवळ नेऊन सोडणारा आहे. आणि म्हणून साधकांनी कुठलीही साधना करण्यापूर्वी सुरुवातीला आपल्यातल्या सत्वगुणाची नेहमी वृद्धी केली पाहिजे. गमतीने डॉक्टर काका म्हणतात की तुमच्या आमच्या ठिकाणी ध्येय मात्र ठरवलेलं आहे जीव ब्रह्म ऐक्याचं पण त्यासाठी आवश्यक असणारा जो गुण आहे तो मात्र आपल्या आतमध्ये सद्यस्थितीमध्ये ऑक्सिजनवर आहे. बाकीचे 2 जे आहेत ते पुष्ट झालेले आहेत आणि सत्वगुण मात्र काय झालेला आहे तर ऑक्सिजनवर गेलेला आहे. आणि म्हणून सत्वगुणाला धष्टपुष्ट करणे यालाच साधना असं म्हणतात. सुरुवातीला तरी साधकांनी सत्वगुणाचाही आधीच त्याग करायचा असं न म्हणता आधी सत्वगुणी व्हायचं आहे आणि ते सुद्धा सत्वगुणातली शबलतेचा त्याग करून शुद्ध सत्वगुणी जर आम्ही झालो तर आम्हाला आमच्या स्वरूपाचं म्हणजे असीपदाचं नक्की ज्ञान होऊ शकतं. आणि म्हणून त्याचा एवढा उहापोह ज्या अर्थी भगवंतांनी केलेला आहे त्या अर्थी त्याच्याकडे मी सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणून समजून घेण्याचा काय केला पाहिजे तर प्रयत्न केला पाहिजे. आता 3 गुणांनुसार
जीवाकडनं 3 प्रकारची कर्मे घडतात, त्याचं या ठिकाणी मार्गदर्शन आपल्या समोर केलेलं आहे. आता सर्व जीवसृष्टीमध्ये सर्वात श्रेष्ठ योनी कुठली आहे, तर त्याला मनुष्य योनी म्हटलेलं आहे. कारण काय आहे, तर ज्यांनी निर्माण केलेलं आहे त्याला शोधून पूर्णपणे त्याच्याशी एकरूप होणे आणि तो आणि मी एकच आहे इथपर्यंत आपली वैचारिक जी उंची आहे ती वाढवत नेण्याचं काम फक्त नरदेहात आलेला जीवात्माच करू शकतो. बाकीच्या ज्या इतर योनी आहेत त्याला भोग योनी म्हटलेलं आहे. आता खूप पुण्याचा साठा नरदेहात आल्यानंतर केला असेल तर आम्हाला स्वर्गाची प्राप्ती होते, म्हणजे सकाम पुण्य केलेलं असेल तर स्वर्गाची प्राप्ती होते. आता स्वर्गात गेल्यानंतर सुखाला अटकाव न होता अनेक तऱ्हेची सुख मिळण्याची त्या ठिकाणी व्यवस्था आहे, पण मोक्ष मिळण्याची व्यवस्था मात्र त्या ठिकाणी नाही. आणि जर पापात्मक कर्म आमच्याकडनं भरपूर मनुष्य देहात आल्यानंतर घडलं असेल तर ह्या मनुष्य देहातूनच आम्हाला खालच्या योनीमध्ये जावं लागतं आणि तिथं नरक यातना ज्या आहेत म्हणजे फक्त दुःखच दुःख जास्तीत जास्त त्या ठिकाणी आम्हाला भोगावं लागतं. परंतु मनुष्य देह जो आहे ही योनी जी आहे त्या ठिकाणी पाप आणि पुण्य ह्यांच्या पलीकडे जाऊन अपापविद्ध होण्याची जी क्रियमान स्वातंत्र्यता आहे तिचा पुरेपूर उपयोग करून मनुष्य देह जो आहे तो या पाप पुण्यात्मक कर्मातून धर्म अधर्मातून सुटून शुद्ध पुण्यात्मा होऊन ब्रह्मरूप होऊ शकतो. आणि म्हणून या नरदेहाचं अत्यंत महत्व आहे. नरदेह सार्थकी लावायचा आहे का व्यर्थ घालवायचा आहे याचा विचार नरदेहात आलेल्या जीवानी नक्कीच करायला पाहिजे. आणि तो विचार जो करतो तो हळूहळू स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो आणि पूर्ण परमात्म्याची ओळख जी आहे ती करून घेऊ शकतो. आता एक आहे की 4 जे आमच्या समोर पुरुषार्थ ठेवलेले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर ज्याला मोक्ष या पुरुषार्थापर्यंत पोहोचायचं आहे, मोक्ष हा पुरुषार्थ ज्याला पौरुष प्रयत्न करून प्राप्त करून घ्यायचा आहे त्याला शास्त्राचा अभ्यास करून काही स्वतःच्या भोवती शास्त्राचे बंधन घालून घ्यावे लागतात. फार महत्वाचं आहे की तुम्हाला आम्हाला स्वैराचारातून मुक्ती सांगितलेली नाही. तर या ठिकाणी स्वतंत्र तर जीवाला व्हायचंच आहे, परंतु तरीही त्यांनी शास्त्राच्या श्री गुरूंच्या बंधनामध्ये राहून स्वतःला अधिकार संपन्न करून जीवनमुक्ती जी आहे ती त्या ठिकाणी त्यांनी कमवायची आहे. आता ही जी बंधनं शमदमाचा अभ्यास, त्यानंतर चित्तवृत्ती निरोधाहा असं जे पातंजली सूत्रामध्ये आपल्या समोर सांगितलेलं आहे की योगश्चित्तवृत्ती निरोधाहा, की चित्ताचा निरोध करायचा आहे. कशापासून निरोध करायचा आहे, तर या दृश्य जगतामध्ये असणारे जे 5 विषय आहे ते 5 विषय आणि सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा हे जे मानसभोग आमच्या समोर ठेवलेले आहेत, ज्याची तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच ओढ असते, त्याच्यापासून स्वतःच्या मनाला आवर घालण्याचा प्रयत्न, तो सत्वगुणाची ज्याची बुद्धी आहे त्याला तो प्रयत्न करावासाही वाटतो. मनापासून तो प्रयत्न तो करतही राहतो आणि हळूहळू शमदमाचा अभ्यास करून आपल्याला अधिकार संपन्न करण्याचा तो नेहमी काय करत असतो, प्रयत्न करत असतो. आता सत्वगुण जिथं अधिक आहे त्या ठिकाणी संयमाने जीवन जगण्याचं जे सामर्थ्य असतं ते त्याच्या ठिकाणी नक्कीच असतं. आणि ज्याची राजस आणि तामस बुद्धिवृत्ती आहे त्याला मात्र स्वतःला आवरणं हे अजिबात जमू शकत नाही. आता स्वतःच्या जीवाला आवर घालून सुद्धा हा जो साधक आहे, जो मोक्ष हा पुरुषार्थ मिळवायला निघालेला आहे, तो शास्त्राचे बंधन पाळतो. शास्त्राने जे सांगितलेले आहे यज्ञ, दान, तप इत्यादी कर्म सुद्धा शास्त्राची आज्ञा म्हणून, श्री गुरूंची आज्ञा म्हणून मनापासून करण्याचा प्रयत्न करतो. पण त्या ठिकाणी कर्तृत्वाचा जो अहंकार आहे त्याचा त्याने त्याग केलेला असतो. आणि दुसरं, फलाशा चित्तामध्ये न ठेवता शास्त्राची आज्ञा, गुरुची आज्ञा म्हणून ते करत असल्यामुळे
ते करत असताना त्याची मनस्थिती द्विधा होत नाही आणि तो शांत चित्ताने त्याचं फळ काय मिळेल ह्याचा विचार न करता गुरु आज्ञेचं शास्त्र आज्ञेचं पालन जे आहे ते मनापासून करण्याचं सामर्थ्य या सात्विक बुद्धीमध्ये असतं आणि म्हणून ती आम्ही काय केली पाहिजे तर कमावली पाहिजे। आता रजोगुणी जे आहेत रजोगुणी बुद्धी ज्यांच्या ठिकाणी जास्तीत जास्त आहे त्यांच्याकडनं घडणारं जे कर्म आहे ते कर्म भोगासक्त वृत्तीने त्यांच्याकडून होत राहतं। आता हे दृश्य जगत जे आहे त्यामध्ये असणारे सगळे भोग म्हणजे अर्थ आणि काम ह्या दोन पुरुषार्थांकडे यांचं जास्तीत जास्त लक्ष असतं। धार्मिक कृत्य सुद्धा हे करण्याचा प्रयत्न करतातच, परंतु त्या धार्मिक कृत्याचा उपयोग सुद्धा धार्मिक कर्माचा उपयोग सुद्धा अर्थ आणि कामाला पूरक असं काहीतरी आपल्याला फळ सातत्याने प्राप्त व्हावं अशी या ठिकाणी यांची जबरदस्त महत्वाकांक्षा इच्छा असते। खूप मोठे मोठे धार्मिक विधी हे लोक करतातही, परंतु त्या ठिकाणी फळाची अपेक्षा आणि माझ्यासारखा करता दुसरा कोणी नाही असा जो कर्तृत्वाचा अहंकार आहे त्याने त्यांना काय झालेलं असतं तर पूर्णपणे घेरलेलं असतं। कर्माचा अभिमान आणि त्यातून मिळणाऱ्या फळांचा हव्यास आणि जे फळ प्राप्त झालेलं आहे किंवा जे कर्म आपण करणार आहे ते जगाला दाखवण्याची हौस या तीन गोष्टी ज्या आहेत त्या रजोगुणाच्या ठिकाणी अत्यंतिक दृष्टीला पडत असतात। म्हणून जगाला दाखवण्याची हौस ही जी आहे ती रजोगुणी कर्माची लक्षणे आहेत। आता हे पाहता पाहता आता जर साधकाला सात्विक बुद्धी जी आहे ती जास्तीत जास्त विकसित करायची आहे तर मग रजतमाचं एवढं वर्णन भगवंताने कशासाठी करून ठेवलेलं आहे। आता हा सगळा अभ्यास करत असताना एक महत्वाचं आम्ही लक्षात ठेवायचं आहे की ह्या तिन्ही गुणांचं व्यवस्थित चिंतन करत असताना हा रजोगुणी आहे तो तमोगुणी आहे असा ह्याचा अभ्यास केल्यानंतर इतरांना पारखण्याचं काम मी करायचं नाही तर माझ्यामध्ये कुठल्या रजोगुणी वृत्ती उत्पन्न होताना मला दिसत आहेत का, कुठे तामस वृत्ती माझ्या ठिकाणी उत्पन्न होताना दिसत आहे का, आणि ते जर दिसत असेल तर ते मला छाटलं पाहिजे, ते मला दाबलं पाहिजे। हे लक्षात ठेवून सत्वगुण जो आहे तो माझा सातत्याने वर ठेवण्याचं प्रयत्न जो आहे तो साधकाला करावा लागतो आणि तो त्याने करावा म्हणून इतकं सूक्ष्म तऱ्हेचं जे चिंतन आहे ते भगवंत या ठिकाणी तीन गुणांचं आपल्या समोर करत आहे। हे लक्षात राहिलं तर आपल्याला व्यवस्थित साधना जी आहे ती पुढे पुढे नेता येईल। पण इतरांना तपासण्याचंच काम जर याचं चिंतन आपल्या ठिकाणी चालू ठेवत असेल तर आपलं कुठंतरी काहीतरी चुकत आहे आणि आपण बहिर्मुखच होत आहोत हे आपण लक्षात घ्यायचं आहे। रजोगुणी माणसाचं एक लक्षण आहे की भरपूर काम तर ते करतातच याबद्दल वादच नाही, कारण क्रियात्मक जे आहे ती वृत्ती जी आहे ती या रजोगुणापासूनच जास्तीत जास्त उत्पन्न झालेली असते, म्हणून भरपूर मोठे मोठे कर्म ते करतात, पण त्याच्या जोडीला अहंकार आणि ताठा हा सुद्धा त्यांचा वाढतच चाललेला असतो। आणि दुसरं म्हणजे मी सगळ्यांसाठी करतो पण माझ्याकडे मात्र कोणाचंही लक्ष नाही अशी जी आदळआपट आहे आतल्या आत ती त्यांची त्या ठिकाणी चाललेली असते। हा रजोगुणी माणसाचा कर्म करण्याचा काय आहे तर प्रकार आहे। त्यानंतर तामस लोक जे आहेत त्यांच्या ठिकाणी कर्म करताना अविचारच म्हणजे सुविचाराचा त्याचा स्पर्शच झालेला नसतो, तर अविचारांनीच त्यांची बुद्धी जी आहे ती काय झालेली असते तर पूर्णपणे ग्रासलेली असते। आता मोह हे तमोगुणाचं काय आहे तर स्वरूप आहे, त्यामुळे त्या कर्माचा परिणाम सुद्धा जो काही होणार आहे तो कसा आहे तर होणाऱ्या नुकसानाकडे आपल्याकडून होणारी जी काही हिंसा आहे इतरांना त्रास दिला जाणार आहे याबद्दल किंवा त्याविषयीचा विचार जो आहे तो त्यांच्या मनामध्ये अजिबात नसतो। पाप पुण्यादी धार्मिक विचार व बंधने मोक्षादी पारमार्थिक विचार हे चुकूनही ते करत नाहीत। एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल की सत्वगुणी बुद्धी कसं कर्म करते, रजोगुणी बुद्धी कसं कर्म करते
आणि तमोगुणी बुद्धी जी आहे ती कसं कर्म करते। तर आता रस्त्यावरून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना रोज ये-जा करायची असते, प्रवास करायचा असतो। त्यासाठी आपण काय करतो तर कुठले तरी व्हेकल जे आहे ते व्हेकल उपयोगात आणण्याचा प्रयत्न करतो। आता वाहन चालवत असताना, रस्त्यावरून वाहन चालवत असताना आपल्याला काही बंधनं घालून दिलेली आहेत, सिग्नल्स लावलेले आहेत। हे सगळं आपल्याला बंधनं घालण्याचं कारण किंवा सिग्नल लावण्याचं कारण काय आहे नेमकं? तर सगळ्यांचा प्रवास सुखकर व्हावा ह्याच्यासाठी ही बंधनं तुमच्या आमच्यावर लादलेली आहेत। परंतु हे लक्षात न घेता, सर्वांच्या हिताचा विचार लक्षात न घेता, ह्या 3 गुणांनी प्रभावित असणारे लोक कसे कसे वाहन चालवतात? तर सत्वगुणी जो आहे तो रस्त्यावरून वाहन चालवत असताना सगळे नियम, जे वाहतुकीचे नियम आहेत ते काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतो। त्या ठिकाणी ते त्याचं वाहन चालवण्याचं कर्म जे आहे ते सात्विक बुद्धीद्वारा त्याच्याकडून घडत असतं। ते सगळे नियमाचं तो पालन करत राहतो। स्वतःला कितीही त्रास झाला, उशीर झाला तरी त्या नियमांचं उल्लंघन करण्याची वृत्ती त्याच्या आतमध्ये कधीही निर्माण होत नाही। ह्या पद्धतीने तो ते नियम पालन करत रस्त्यावरून वाहन चालवत असतो। जो रजोगुणी आहे तो काय करतो तर तो आपल्याला पाहिजे तसं वाहन चालवण्याचा प्रयत्न करतो। आपली वेळ, आपलं काम हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। मग एखाद्या वेळेस नियमाचं उल्लंघन केलं तर काय बिघडणार आहे? ह्या पद्धतीने कट मारत मारत इतरांना अगदी जवळून जाऊन त्यांना सुद्धा भीती दाखवत त्याचं सगळं कार वगैरे चालवणं जे आहे, व्हेकल चालवणं जे आहे ते त्याचं चाललेलं असतं। स्वतःपेक्षा इतर तुच्छ आहेत असा भाव त्या ठिकाणी असतो। स्वतःचं काम जे आहे ते जास्ती महत्त्वाचं आहे किंवा जोर जोरात हॉर्न वाजवत चालवायचं, ह्या पद्धतीने त्या रजोगुणी माणसाचं जे आहे ते वाहन चालवण्याचं काम चाललेलं आहे। आणि तमोगुणी जो आहे तो सुद्धा रस्त्यावर आपलं व्हेकल घेऊन आलेला असतो, पण त्याचं ते काम करत असताना स्वतःच्या इच्छेने तो तिथं आलेला आहे असं नाही, तर कोणाच्या तरी नावाने सुपारी घेऊन रस्त्यावर वाहन चालवायला आलेला असतो। मग उद्देशच मुळात त्याचा काय असतो तर वाहन चालवता चालवता समोरच्याचं नुकसान करायचं आहे किंवा एखाद्याच्या गाडीचं नुकसान, एखाद्या जीवाचं नुकसान करायचंय। कशासाठी तर त्यातून आपल्याला पैसे मिळणारे आहेत। ह्या पद्धतीने ह्या तिघांचे जे आहेत ते ह्या पद्धतीचे कर्म चाललेले असतात। पुढे सांगितलेलं आहे की 3 प्रकारच्या कर्त्यांची लक्षणे कसे कसे आहेत। तर सात्विक कर्ता जो आहे तो आपल्या हातात घेतलेलं जे काम, ध्येय म्हणून स्वीकारलेलं जे ध्येय आहे ते प्राप्त होण्यासाठी जे जे काही कर्म करावे लागतील ते ते अत्यंत मनापासून न कंटाळता करणारा असा हा सात्विक कर्ता असतो। उत्साहाने करतो की करायचं म्हणून करून टाकायचं, आता आलंच आहे समोर म्हणून करून टाकायचं, या पद्धतीचा विचार मनात न येता निरीच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती, ह्या पद्धतीने त्याच्याकडनं जे आहे ते कर्म चाललेलं असतं। म्हणून त्याला सात्विक कर्ता असं म्हटलेलं आहे की परिपूर्ण उत्साहाने, या ठिकाणी हा उत्साह त्याच्या ठिकाणी जो असतो ते गुरु कार्य करण्यासाठी, भगवंताचं कार्य करण्यासाठी म्हणून त्याच्या ठिकाणी असलेला हा उत्साह आहे। देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा, यामध्ये लोकेशना किंवा आपली कीर्ती व्हावी असा यत्किंचित सुद्धा भाव त्याच्या मनामध्ये नसतो। तर हेच नरदेहात आल्यानंतर आपण केलं पाहिजे असं शास्त्राने सांगितलेलं आहे। हे त्याच्या मनावर बिंबलेलं असल्यामुळे हा सात्विकपणाने ते कार्य करण्याचा प्रयत्न करत असतो, ज्ञानपूर्वक आणि अत्यंत धैर्याने, असं इथं त्याचं वर्णन केलेलं आहे। आणि हे करत असताना कुठेही आसक्त नाही, नावलौकिकाच्या बाबतीमध्ये कुठेही तो आसक्त झालेला नसतो किंवा आपल्या हातून घडणारे जे कर्म आहे ते कर्म पूर्ण होईल की नाही, त्याला कुठले फळ येतील, मग जे माझ्याकडनं व्यवस्थित जमलं नाही तर त्या ठिकाणी दुःखाची प्राप्ती होईल का, किंवा खूप छान पद्धतीने माझ्याकडनं ते जमलं तर मला भरपूर मोठं यश मिळेल का, असा कुठलाही विचार
त्याच्या मनामध्ये नसतो। तर फक्त मला हे सांगितलेलं आहे आणि ती भगवंताची आज्ञा म्हणून मी केलंच पाहिजे ह्या पद्धतीने तो ते कार्य करत असतो। आता हे कार्य करत असताना कधी ते अर्धवट राहील का किंवा राहिलं तर त्याचे काय परिणाम होतील ह्याची सुद्धा चिंता जी आहे ती तो करत नाही। जास्तीत जास्त नेटाने ते पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न जरूर करतो, पण अर्धवट राहिलं तर मला कुठं पाप लागेल का या पद्धतीचा विचार जो आहे तो मात्र त्याच्या मनामध्ये अजिबात नसतो। त्यानंतर भगवंताचं कार्य करत असताना किंवा समाजामध्ये मिसळून हे धर्म कार्य करत असताना अनेकांचा त्यामध्ये सहभाग असतो, म्हणून मी म्हणेल तसंच ते होईल, मी एकटा सांगणारा आणि बाकीच्यांनी नुसतं ऐकायचं आहे ह्या पद्धतीचा भाव सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये अजिबात नसतो। याला सात्विक कर्ता असं म्हटलेलं आहे। रजोगुणी कर्ता जो आहे तो कर्म करत असताना त्या कर्माला मिळणाऱ्या फळामध्ये अतिशय आसक्त असतो। त्या कर्मामागे थोडासा लोभ जो आहे तोही त्याच्या चित्तामध्ये असतो आणि ते कर्म तडीला जाण्यासाठी स्वतः एकटा तर तो मनापासून प्रयत्न करतोच, पण आपलं काम तडीला नेण्यासाठी अनेकांना सुद्धा काय करतो तर बळजबरीने आपल्याप्रमाणेच ते करायला लावण्याचा त्याचा जो आहे तो स्वभाव असतो। मग माझं काम तडीला नेण्यासाठी तुम्ही हे केलंच पाहिजे आणि तुमची योजना त्याच्यासाठीच आहे असं लक्षात ठेवून त्यांना तो सतत राबवण्याचा काय करत असतो तर प्रयत्न करत असतो। न्याय नीती धर्माच्या दृष्टीने त्याचं जे आचरण आहे ते आचरण शुद्ध पद्धतीनेच होईल असं नाही, फक्त काम पूर्ण झालं पाहिजे, मग ते कुठल्याही मार्गाने का असेना ह्या पद्धतीने तो शुद्ध अशुद्धतेचा विचार न करता आपल्या सोयीनुसार ते काम पूर्ण करण्याचा काय करतो तर प्रयत्न करतो। उदाहरण दिलेलं इथं डॉक्टर काकांनी की धार्मिक कृत्य करणारे हे अनेक नेते आपल्याला दिसतात की प्रवासाची सोय करतात, कोणाकडनं पैसे घेत नाही आणि त्यांना तिरुपतीची यात्रा घडवून आण, पंढरपूरची यात्रा घडवून आण या पद्धतीने त्यांचे ते कर्म चाललेले असतात, पण त्याच्या मागे मताचं राजकारण जे आहे ते भरपूर त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं असतं। आणि जर आपल्याला यश मिळालं तर मोठमोठ्या मिरवणुका काढून नाचणारे असतात आणि अपयश मिळालं तर ज्याच्यामुळे अपयश मिळालं त्याचा अत्यंत द्वेष करणारा असा जो कोणी असतो कर्म करताना त्याला राजस कर्ता असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि तमोगुणाचा कर्ता जो या ठिकाणी सांगितलेला आहे तो कोणतंच काम मनापासून करत नाही। अंतःकरण जे आहे ते सद्विचारांनी कधीच त्याच्या ठिकाणी निर्माण होत नाहीत, असंस्कृत असं ते अंतःकरण, कधी शास्त्राचं संस्कार मनावर केलेले नाही, कधी थोरा मोठ्यांचं ऐकलेलं नाही, कधी संतांच्या संगतीमध्ये बसलेला नाही, तर अत्यंत घमेंडखोर कावेबाज या पद्धतीने की आपल्या कामासाठी दुसऱ्याच्या उपजीविकेचे साधन सुद्धा नष्ट करायला हा मागे पुढे पाहत नाही। फक्त मला पाहिजे ते मी मिळवीनच आणि इतरांचा त्या पायी कितीही जरी नाश झाला तरी त्याला त्याचा काहीही फरक राहत नाही। जुने सावकार लोक किंवा पाटीलकी करणारे लोक ह्या पद्धतीचे असं म्हटलेलं आहे की तामस करता जो आहे तो थोडेही स्वतःच्या मनाविरुद्ध जर झालं तर आक्रस्ताळेपणाने शोक करणारा, धिंगाणा घालणारा, समाजाला त्रास देणारा असा ह्या पद्धतीचा आहे। आणि सतत काम जर त्याच्यावर कोणी एखादं सोपवलेलं असेल तर हो करतो असं नुसता तोंडाने म्हणतो, पण पुढे पुढे ढकलत राहतो। प्रत्यक्षात मात्र ते काम करण्याचा आळस त्याच्या मनामध्ये भरपूर भरलेला असतो। आता राजस, तामस आणि सात्विक कर्ता या तिन्ही कर्त्यांचं लक्षण ऐकल्यानंतर माझ्या ठिकाणचा जीवात्मा ज्या वेळेला एखादं कर्म करणार आहे त्यावेळेला तो कशा प्रकारचा कर्ता आहे, मी कशा प्रकाराने असलं पाहिजे हे या ठिकाणी आपण आपल्यासाठी काय करायचं आहे तर अभ्यासायचं
आहे. आता 3 गुणानुसार असणारी बुद्धी इथं आपल्या समोर मांडलेली आहे. आता सात्विक बुद्धी जी आहे ती कशी आहे, तर प्रपंचात राहून सुद्धा परमार्थ कसा साधता येईल ह्याचा विचार करणारी. म्हणजे समर्थ ज्याप्रमाणे आपल्याला सांगतात की प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा, किंवा प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका, की प्रपंचातले कर्तव्य तर आपल्याला सगळ्यांना पूर्ण करायचेच आहे, पण नरदेहात आल्यानंतर आपलं एक आद्य कर्तव्य आहे आणि ते आद्य कर्तव्य म्हणजे स्वस्वरूपाची ओळख करून घेणे. या कर्तव्याचा त्याला कधीही विसर पडत नाही आणि म्हणून प्रपंचात राहून सुद्धा परमार्थ कसा करता येईल याचा विचार करणारी अशी जी बुद्धी आहे ती बुद्धी सात्विक बुद्धी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. की आपली सर्व कर्तव्ये पार पाडतोय, इतरांकडनं परतफेडीची यत्किंचित सुद्धा अपेक्षा नाही. जमतं का हो आपल्या प्रपंचात हे आपल्याला? अगदी आपल्याला मुलगा झाल्यानंतर सुद्धा त्याला वाढवत असताना हा म्हातारपणाची काठी हेच लक्षात ठेवून आपण जर त्याला वाढवत असू तर इथं सुद्धा काय आलेली आहे, तर सकामताच आलेली आहे. मग निष्कामता जर प्रपंचातच आपल्याला सवय नसेल तर परमार्थ मार्गात आल्यानंतर सुद्धा ती निष्कामता आपल्याला कशी जपता येणार आहे? इकडं जसं मुलांकडनं अपेक्षा तसं इकडं संतांकडनं गुरूंकडनं ज्या आपल्या अपेक्षा वाढत राहतात आणि माझ्या अनुकूल असं सतत प्रपंचामध्ये त्यांनी घडवत राहावं असं त्या ठिकाणी मग आपल्याला वाटत राहतं. मग फक्त काय बदललेलं आहे, प्रपंचाऐवजी परमार्थाला लागलो असं म्हणायचं, पण परमार्थाचं लेबल लावून सुद्धा आमचा काय चाललेला असतो त्या ठिकाणी, सकामतेमुळे प्रपंच चाललेला असतो. मग आता सात्विक बुद्धी ज्याची आहे त्याच्या चित्तामध्ये प्रपंचाला गौणत्व निर्माण झालेलं असतं आणि परमार्थ जो आहे तो मुख्यत्वाने पूर्णत्वाला न्यायचा आहे असं त्याचं ध्येय जे आहे ते निश्चित झालेलं असतं आणि त्याला सात्विक बुद्धी असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या समोर छान ओवी आहे. एका ईश्वरा वाचून कही जिये ते आणिक लाणे नाही, ऐसी जी बुद्धी पाही अर्जुना जगी. आता ह्याला सात्विक बुद्धी असं म्हटलेलं आहे की एका ईश्वरा वाचून, म्हणजे ईश्वर तत्व जे आहे ते मुख्य आहे, त्याची भेट घेणं हे मुख्य आद्य कर्तव्य त्यांनी निश्चित केलेलं आहे, अशी ज्याची बुद्धी आहे त्याला सात्विक बुद्धी असं म्हणतात. आणि ही बुद्धी आम्हाला या संसारातून तरुण नेण्यासाठी अत्यंत उपयोगाला येणारी आहे. राजस आणि तामस बुद्धी मात्र आम्हाला या संसार सागरामध्ये अडकवून ठेवणारी आहे आणि सात्विक बुद्धी जी आहे ती हळूहळू आमच्या ठिकाणची भ्रांत अवस्था कमी कमी करून आम्हाला आमच्या स्वरूपापर्यंत घेऊन जाणारी आहे. नाथ भागवतामध्ये सुद्धा आपल्या समोर एक ओवी आहे. या संसारू तरावया सद्बुद्धी पाहिजे का राया, इतर आणिक उपाया रिगमू नाही. की जर या संसारातून आपल्याला तरुण जायचं असेल तर सद्बुद्धीचा विकासच केला पाहिजे आणि ही सद्बुद्धी ज्याची विकसित झालेली आहे तो या संसारातून तरुण जाऊ शकतो. परंतु ज्याची ही विकसित झालेली नाही, ज्याच्या बुद्धीवर राजस तामस हेच संस्कार जास्ती घट्ट झालेले आहेत, तो मात्र या संसार सागरामध्ये गटांगळ्या खातो आणि बुडत राहतो. अनासक्त वृत्तीने जीवन जगलं पाहिजे हे सात्विक बुद्धी ज्याची विकसित झालेली आहे त्याच्या सहजच लक्षात येतं. नंतर कर्तव्य काय, अकर्तव्य काय आणि कर्तव्य नेमकं काय आहे हे लक्षात आल्यानंतर ते कर्तव्य पूर्ण करण्याच्या आड जेवढे काही विघ्न येतील तेवढे अत्यंत शांतपणे सहन करत करत तितिक्षा ज्याला म्हणतात ती तितिक्षा सांभाळत सांभाळत हा पुढे जाण्याचा काय करत असतो तर प्रयत्न करत असतो. सात्विक बुद्धी जी आहे ती चांगलं काय, वाईट काय, यथार्थ काय, अयथार्थ काय, आत्मा काय, अनात्मा काय ह्या पद्धतीचा जो विवेक आहे तो सर्वार्थाने त्याच्या ठिकाणी पूर्णपणे प्रगट झालेला असतो आणि त्यामुळे 5 भ्रांतीतून स्वतःची सुटका करून घेण्याचं जे सामर्थ्य आहे ते गुरु कृपेने त्याच्या ठिकाणी काय चाललेलं असतं तर बळावत चाललेलं असतं. 5 भ्रांतीपैकी 3 भ्रांती आपल्या समोर सातत्याने मांडल्या जातात. एक देह तादात्म्य भ्रांती,
दुसरी जगत सत्यत्व भ्रांती आणि तिसरी कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. या 3 भ्रांतीतून स्वतःची सुटका करून घेण्याचं जे सामर्थ्य आहे ते या सात्विक बुद्धीच्या ठिकाणी नक्की निर्माण होतं. आता रजोगुणी जी बुद्धी आहे तिच्या ठिकाणी कर्तव्य अकर्तव्य याची जास्ती जाण नसते. तर मला जे वाटतं तेच माझ्यासाठी खरं, ह्या पद्धतीने चालणारे हे माणसं असतात. खावे प्यावे सुखाने जगावे आणि सुखाने जगत असताना सुखसोयींनी युक्त असणाऱ्या जेवढ्या काही गोष्टी नवीन नवीन येतील तेवढ्या सगळ्या आपल्या घरात आणून काय करायच्या आहे, त्याद्वारे सुख भोगण्याचा प्रयत्न. आणि बाहेरून वस्तू गोळा करण्याच्या नादामध्ये सुखरूप तत्व आपल्या आतमध्येच आहे ह्याची जाण या रजोगुणी बुद्धीला लवकर येऊ शकत नाही. आणि त्यामुळे सुख दुःखाचे तडाखे जे आहेत ते तडाखे ह्याच्या अंतःकरणाला सारखे बसत राहतात. कारण सुखासाठी जगाकडे धाव घेतो आणि ते सुख मिळवताना जर आड कोणी येत असेल तर आड येणाऱ्याचा क्रोध तिरस्कार ह्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्या मनामध्ये सतत निर्माण होतात आणि सुख आणि दुःखाच्या लपंडावाच्या खेळामध्ये याचं आयुष्य जे आहे ते पूर्णपणे व्यतीत होऊन जातं. हा रजोगुणी सांगितलेला आहे. आता तमोगुणाची बुद्धी जी आहे त्याच्या ठिकाणी अन्याय अधर्म नीती अनीती ह्या गोष्टी ज्या आहेत त्याचा काही संबंधच त्या ठिकाणी राहत नाही. सगळे निश्चय जे त्याच्या बुद्धीतून होतात ते सगळे विपरीत निश्चय करण्यामध्ये त्याचा कल असतो. सगळे अर्थ चुकीचे, शास्त्राचे अर्थ काढायला गेला तरी चुकीचे, संतांचं प्रवचन एखाद्या वेळेस जरी ऐकलं तरी सुद्धा तिथं चुकीचे अर्थ लावण्याचा ह्याचा जो आहे तो सगळा उद्योग चाललेला असतो. कारण बुद्धीमध्ये जे सामर्थ्य पाहिजे अर्थ लावण्याचं ते आळशीपणामुळे ह्याच्या ठिकाणी कधी विकसितच झालेलं नसतं. म्हणून अर्थाचा अनर्थ करण्यामध्ये हा कसा असतो तर कर्तबगार असतो. आता हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या ठिकाणचं रजो आणि तम या 2 गोष्टी मागे सारण्याचा प्रयत्न जो आहे तो तुम्हाला आम्हाला करण्याचा प्रयत्न करायचा असतो. नंतर 3 गुणांनुसार असणारी धारणा शक्ती. आता बुद्धी सांगितल्यानंतर परत धारणा शक्ती सांगण्याचं काय काम आहे. हे धारणा म्हणजे नेमकं काय आहे तर इथं आपल्या समोर आहे की कोणत्याही गोष्टीचा निश्चयाने व सातत्यपूर्वक अवलंब करणे याला धारणा असे म्हणतात. आणि सात्विक धारणेमध्ये धरसोड व अनिश्चितपणा अजिबात नसतो. आपण नेहमी पाहतो एक समर्थांची ओवी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. कारण अनंत जन्मीचे चुकीचे संस्कार तुमच्या आमच्या मनावर असल्यामुळे अधूनमधून कितीही संत संगतीत आम्ही राहत असलो तरी ते संस्कार वरचढ झाल्यासारखे अधूनमधून होतात आणि जी सत्याची वाट आम्ही निवडलेली आहे त्याच्यावरून आम्हाला घसरवण्यास हे मागचे जे जुने संस्कार आहेत ते कारणीभूत होतात. मग या ठिकाणी साधकांनी काय करायचं आहे तर आपल्या ठिकाणची धारणा शक्ती जी आहे ती वाढवायची आहे. ही धारणा शक्ती म्हणजे काय आहे नेमकं. आता पृथ्वीमध्ये झाडांचे मुळ धारण करून ठेवण्याची एक शक्ती असते. त्याप्रमाणे संत संगतीतले जे विचार आहेत ते आपल्या बुद्धीमध्ये साठवून ठेवण्याची जी शक्ती त्याला धारणा शक्ती म्हटलेलं आहे. नाही तर अनेक प्रवचन कीर्तन आपण ऐकतो परंतु निरूपणी हे सद्वृत्ती होते स्थलत्याग होता सवयीची जाते. ह्या पद्धतीने तुमचं आमचं चाललेलं असतं. एक छान त्यासाठी डॉक्टर काका उदाहरण देतात की ते म्हणतात की प्रॅक्टिस करत असताना माझ्याकडे अनेक माता आपल्या लहान लहान मुलांना घेऊन यायच्या आणि त्यांना घेऊन आल्यानंतर त्यांचं पोट तरी फुगलेलं असायचं नाही तर नाक तरी सुजलेलं असायचं आणि मग त्यांना विचारायचं की काय झालेलं आहे तर कोणी खेळता खेळता नाकामध्ये पेन्सिलचा तुकडा टाकलेला आहे तर कोणी चिंचुका ज्या आहेत त्या गिळलेल्या आहेत, एखादी गोटी गिळलेली आहे. ह्या पद्धतीने त्यांचं जे पोट वगैरे फुगलेलं असेल तर त्यांना सांगावं लागायचं की तुम्ही त्याला 1 चमचा घरी जाऊन एरंडेलचं तेल काय करा तर द्या आणि एरंडेलचं तेल दिल्यानंतर ते निसटून जाईल.
आता जे त्यांनी गिळलेलं आहे ते निसटून जाण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर त्यांना घरी जाऊन ताबडतोब प्रपंचाचं एरंडेल तेल आम्ही घेतो. ताबडतोब प्रपंचाचं एरंडेल जे तेल आहे ते आपण घेतो, म्हणजे प्रापंचिक गप्पामध्ये रमतो आणि त्यामुळे संतांनी सांगितलेले जे विचार आहेत ते चित्तामध्ये राहत नाहीत, ते निसटून जातात. मग आता धारणा शक्ती जी आहे, संतांचे विचार चित्तामध्ये टिकवून ठेवणारी धारणा शक्ती जी आहे ती सत्वगुणाच्या ठिकाणी असते. रजोगुण आणि तमोगुणाच्या ठिकाणी ती राहत नाही. आता साधनेसाठी मन, प्राण, इंद्रिये यांची जी आपली कामं आहेत ती सुरळीत चालली पाहिजेत आणि त्याच्यासाठी त्यांची निगा राखणे, त्यांना त्या पद्धतीने कामाला लावणे. डॉक्टर काकांच्या भाषेमध्ये या देहाला वाजवून घ्यायचं. साधनेसाठी या देहाला काय करायचं आहे तर वाजवून घ्यायचं आहे. आपण भोगासाठी तिला वाजवून घेतो, पण साधना करण्यासाठीच्या कामामध्ये मात्र त्या पद्धतीने आळस करतो. पण हे जे आहे ती धृती कशामध्ये असते, ही धारणा शक्ती कोणामध्ये असते तर सात्विक बुद्धी जी आहे ते श्री गुरूंनी दिलेलं साधन बुद्धीमध्ये पूर्णपणे धारण करून ठेवतात आणि नित्य नियमाने ते करण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी करत राहतात. पण रजोगुणी वृत्तीचे जे आहेत त्यांच्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये परमार्थापेक्षा गुरु केलेला असतो, साधनाही घेतलेली असते, परंतु परमार्थिक ध्येय हे त्यांचं निश्चित झालेलं नसल्यामुळे परमार्थापेक्षा प्रपंच हा जो आहे तो त्यांच्या ठिकाणी त्यांना महत्वाचा वाटतो. म्हणून साधना झाली तर झाली, केली तर केली, नाही झाली तर काय बिघडतं एखाद्या दिवशी, ह्या पद्धतीने त्यांची धरसड वृत्तीने जी आहे ती साधना चाललेली असते. सात्विक बुद्धी असेल तर मोक्ष हा पुरुषार्थ मुख्यत्वाने डोळ्यासमोर असतो. रजोगुणी वृत्ती असेल तर धर्म, अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ डोळ्यासमोर मुख्यत्वाने असतात आणि परमार्थ जो आहे तो जमला तर जमला, नाही जमला तर नाही जमला, या पद्धतीने त्यांची जी आहे ती राजस धृती या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यानंतर तामस धृती. आता अशी जी व्यक्ती आहे तामस धारणा करून ठेवणारी ती कशी आहे तर दुष्ट बुद्धीची, झोपाळूपणा, अनेक प्रकारच्या भीती, चिंता, उन्मत्तपणा यांना घट्ट धरून ठेवलेली आहे. कोणी उपदेश केला तर तो ऐकून न ऐकल्यासारखे करणे हे त्यांच्या स्वभावामध्ये असतं. दुःखद अनुभवाचा तिच्यावर परिणाम होत नाही आणि ज्याला आपण थोडक्यात कोडगं म्हणतो. पहा, एखाद्या लहान मुलांना लहानपणी इतकं काही स्वतःच्या रागीट स्वभावापायी आई किंवा वडील मारत असतात की पुढे पुढे त्यांना त्या माराचं सुद्धा काही वाटत नाही, किंवा स्वतःच्या रागीट स्वभावामुळे इतक्यादा त्यांना रागवत असतात की नंतर त्या रागवण्याचं सुद्धा त्यांना काही वाटत नाही, ते कोडगी होतात. तसं तामस धारणा वृत्ती ज्यांच्या ठिकाणी आहे असे लोक सुद्धा कसे झालेले असतात तर कोडगे झालेले असतात. त्यांच्या ठिकाणी ती धारणा शक्ती जी संतांच्या संगतीतले विचार धारण करून ठेवण्याची शक्ती जी आहे ती त्यांच्या ठिकाणी नसते. तर आळस, मोह ह्याच गोष्टी चित्तामध्ये दृढमूलपणे त्यांच्या बसलेल्या असतात. याप्रमाणे आज आपण 3 गुणानुसार असणारी धारणा शक्तीचा विचार केलेला आहे, 3 गुणानुसार असणाऱ्या बुद्धीचा विचार केलेला आहे, 3 प्रकारच्या कर्त्याची लक्षणं ही पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 3 गुणानुसार कर्म कशा कशा प्रकारचे घडतात त्याचाही विचार आपण केलेला आहे. एक 10-15 मिनिटं आज आधीच थांबण्याचं कारण आहे इंटरनेटचा प्रॉब्लेम. जय जय रघुवीर समर्थ.